Welcome student, today's e-learning section of standard 7 science. Topic number 2, plant structure and function. In this topic we are going to see about the flower and different parts of flower. So before starting our topic, please subscribe our channel and hit the bell for next video's notification. Try this. Carefully observe a fully opened hibiscus flower. पूर्णपणे उमललेलं जे काही जास्वंदीचं फूल आहे त्याचं तुम्ही काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. तर फ्लावर मे हॅव लॉंग ऑर शॉर्ट स्टॉक. फ्लावरला लांब किंवा आखूड काय असते, स्टॉल्क असतं, म्हणजे हे देठ असतं. आलं लक्षात. One end of pedicel is attached to stem, the other end of pedicel is expanded and swollen. It is called receptacle. मग जे काही पेडिसेल असतं, या पेडिसेलचं एक टोक कशाला जोडलेलं असतं, तर फांदीला जोडलेलं असतं, तर दुसरं टोक काय झालेलं असतं, असं फुगलेलं असतं. या ठिकाणी फुगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इट इज कॉल्ड रेसेप्टिकल. मग हा जो काही सुजलेला किंवा फुगलेला जो काही भाग दिसतोय, हा भाग म्हणजे काय असतो, रेसेप्टिकल असे त्याला म्हणतात. पेटल्स अँड अदर पार्ट ऑफ फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रेसेप्टिकल. मग या रेसेप्टिकलच्या भागामध्येच काय असतात, सर्वची सर्व फ्लावरचे पार्ट्स काय असतात, बंद झालेले असतात किंवा अटॅच केलेले असतात. Petals and other part of flower are supported on the receptacle calyx. This is the calyx. This green part is calyx. Second one, corolla. These petals are called corolla. And the androecium and the gynoecium. This one yellow part is androecium and the red part is gynoecium. These all are the different parts of flower. मग फ्लावरचे पार्ट्स काय आहेत, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम. तर पहिलं पाहूया कॅलिक्स. काय आहे कॅलिक्स? कॅलिक्स in the bud condition the petal are covered by the leaf like part called sepal which is green in color. They are the calyx. मग ज्यावेळेस बड स्वरूपामध्ये असतं, म्हणजे कळीच्या स्वरूपामध्ये असतं, तर या हिरव्या पार्टमध्ये सर्वची सर्व काय असतं, ती कळीच्या स्वरूपामध्ये जो काही हिरवा पार्ट असतो, त्या हिरव्या पार्टमध्ये सगळेची सगळे काय असते, फ्लावरच्या पाकळ्या त्यामध्ये सामावलेल्या असतात. आणि त्याचा एक भाग, फक्त हा छोटा एक भाग, हा दुसरा, हा तिसरा, मग हा एक भाग जर घेतला तर त्या एका भागाला काय म्हणायचं, सेपल म्हणायचं. काय म्हणायचं, सेपल. मग ह्या सगळे, ही एक सेपल, ही दुसरी, ही तिसरी, असे 3 सेपल दिसत आहेत ना, तर अशा सर्व सेपल्सला मिळून काय म्हणायचं, कॅलिक्स म्हणायचं. काय म्हणायचं, कॅलिक्स. त्याला म्हणतात निदल. आलं लक्षात. दे फॉर्म कॅलिक्स. म्हणजे सेपल्सपासून काय तयार होतं, कॅलिक्स तयार होतं. लक्षात ठेवा. एक सेपल, दुसरी, तिसरी, ह्या सगळ्यापासून काय तयार होतं, असं कॅलिक्स तयार होतं. मग लक्षात ठेवा, कॅलिक्स इज मेड अप ऑफ सेपल. कॅलिक्स हे सेपल्सपासून बनलेलं असतं. कोरोला. आता पाहूया कोरोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट ऑफ पेटल्स. मग हा जो काय कोरोला असतो, हा कलरफुल पेटल्स, पेटल्स म्हणजे पाकळ्या, या एक दिसतात ना, या पेटल्स, या कलरफुल पेटल्सपासून काय तयार झालेला असतो, कोरोला, ज्याला म्हणतात दलपुंज. काय म्हणतात त्याला, दलपुंज. कॅलिक्सला म्हणतात निदलपुंज, कोरोलाला म्हणतात दलपुंज. मग हे जे काही कोरोला आहे, हा कोरोला कशापासून बनलेला असतो, पेटल्सपासून बनलेला असतो. कोरोला कशापासून बनलेला असतो, पेटल्सपासून बनलेला असतो. Observe the shape, color and the smell of corolla of various flower like the rose, chrysanthemum, hibiscus, मोगरा, कनेर, तागर. मग जर तुम्ही वेगवेगळ्या वनस्पतींच्या फुलांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर या ऑब्झर्वेशन अंतर्गत तुम्हाला काय लक्षात येईल, तर गुलाबाचे जे काही पेटल्स आहेत त्या वेगळ्या असतात, जास्वंद त्याच्या वेगळ्या असतात, शेवंती त्याच्या वेगळ्या, मोगरा, पुन्हा जेवढे काही वेगवेगळे तुम्ही प्रकारचे फ्लावर पाहताल त्यांच्या सेपल्सचा रंग, वास कसा असतो, वेगळा असतो. आकार पण बराचसा वेगळ्या स्वरूपाचा असतो. आलं लक्षात. म्हणजे फ्लावरमध्ये सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पार्ट कोणचा असतो, तर पेटल्स. पेटल्स म्हणजेच काय, कोरोला. म्हणजे हा कोरोला कशापासून तयार झालेला असतो, या छोट्या छोट्या पेटल्सपासून हा कोरोला तयार झालेला असतो. म्हणजे जसं कॅलक्स सेपल्सपासून तयार झाला तसं कोरोला
पेटल, करोला पेटल, लक्षात ठेवा करोला पेटल, तर कॅलिक्स सेपल अशा स्वरूपात लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे पुढचा पार्ट ज्याला म्हणतात अँड्रोशियम. Androecium is the male reproductive part which is made up of stamen and stamens are made up of anther and filament. तर अँड्रोशियम हे जे काय अँड्रोशियम आहेत हे अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात. काय असतात? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात. हे अँड्रोशियम आहेत. त्यापैकी जर आपण एक घेतला तर त्याला म्हणायचं स्टेमन. काय म्हणायचं त्याला? स्टेमन. आणि हे स्टेमन कशाचे? स्टेमनचे दोन भाग असतात. वरचा असतो एंथर, हा सगळ्यात वरचा जो भाग आहे त्याला म्हणायचं एंथर. आणि ही जी दांडी आहे या दांडीला काय म्हणायचं? फिलामेंट. काय म्हणायचं? फिलामेंट. दीज आर द अँड्रोशियम. अँड्रोशियम असे त्याला म्हणायचं. तर दुसरा पार्ट आहे गायनोशियम. काय असतं गायनोशियम? मग गायनोशियम हा मधला भाग असतो, सगळ्यात मधोमध असणारा. दिस पार्ट इज द गायनोशियम. हा जो भाग आहे याला म्हणतात गायनोशियम, ज्याला म्हणतात जयांग. तर गायनोशियम हे पिस्टिल, ज्यालाच आपल्या पुस्तकामध्ये शब्द दिलेला आहे कार्पेल. काय शब्द दिला आहे? CARPEL. कार्पेल. पिस्टिल म्हणजेच काय? कार्पेल. मग हे जे काय कार्पेल आहेत, कार्पेल्स आर मेड अप ऑफ स्टिग्मा, हा वरचा भाग फुगीर असणारा थोडासा भाग. ही जी काय पूर्ण दांडी आहे ह्या दांडीच्या भागाला म्हणतात स्टाईल. आणि खालचा जो काय अंडाकार भाग आहे या अंडाकार भागाला काय म्हणायचं? ओव्हरी. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी सगळ्यात वरचा भाग स्टिग्मा, मधला भाग स्टाईल आणि सर्वात खालचा ओव्हरी. इथपर्यंत लक्षात आलं? आणि स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरीपासून तयार होतात कार्पेल तयार होतात. आणि हे कार्पेल म्हणजेच काय असतात? GYNOECIUM, गायनोशियम असे त्याला म्हणतात, जो की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो फ्लावरचा. मग टेक अ वर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड बाय कटिंग द फ्लावर वर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिसेल. मग काय करायचं? एक फ्लावर घ्यायचं, त्या फ्लावरला काय करायचं? असं उभं असं मधोमध ब्लेडनं काय करायचं? कापायचं. म्हणजे त्याचे काय होतील? असे दोन समान भाग होतील. अर्धा भाग इकडं होईल आणि अर्धा भाग वेगळा होईल. मग तो भाग जर पाहिला तर या आकृतीसारखा तुम्हाला तो दिसेल, जी की आपल्याला समोर दिसते. मग या ठिकाणी काय दिसतं? बोथ सेक्शन ऑफ फ्लावर विल बी सीन टू हॅव सेम स्ट्रक्चर. दोन्ही भाग एकापासूनच वेगळे केल्यामुळे ते दोन्ही कसे दिसतील? आपल्याला सारखे आतल्या बाजूनं दिसायला लागतील. आफ्टर मॅच्युरिटी एंथर बस्ट अँड पोलन ग्रेन विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. मग हे जे काही एंथर असतात हे एंथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स असतात. आणि हे पोलन ग्रेन्स काय होतात? बस्ट होतात, फुटतात. मग आता फुटल्यानंतर हे काय होतात? याच्यावरून निघतात आणि कुठे जाऊन पडतात? या स्टिग्मावर जाऊन पडतात. कशावर जाऊन पडतात? स्टिग्मावर जाऊन पडतात. मग स्टिग्मावर जाऊन पडतात. पडल्याच्या नंतर जी काय प्रोसेस घडते त्या प्रोसेसला म्हणतात पॉलिनेशन. कोणची? पॉलिनेशन असे त्याला म्हणतात, ज्याला म्हणतात परागीभवन. मग या पॉलिनेशन प्रोसेसमध्ये काय घडतं? ड्यू टू पॉलिनेशन ओव्ह्यूल्स इन ब्रॅकेट एक सेल इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड. मग हे जे काय पोलन ग्रेन्स आहेत मग हे हळूहळू काय होतात? एक दोन पोलन ग्रेन्स जातात आणि अशा प्रकारे ही जी काही ओव्हरीचा भाग आहे या ओव्हरीच्या भागामध्ये जाऊन काय होतात? फर्टाईल होतात. दोन पोलन ग्रेन्स जातात त्याच्यामध्ये. काय होतात? ओव्हरीला फर्टाईल करतात आणि त्या ठिकाणी फर्टिलायझेशनची प्रोसेस घडून येते. फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फॉर्म सीड. मग याच्यामध्ये ओव्हरीमध्ये दोन भाग असतात. ओव्ह्यूल असतं, अंडाशय असतं. मग ओव्ह्यूलपासून काय तयार होतं? सीड तयार होतं. तर ओव्हरी डेव्हलप इंटू फ्रूट. मग हे जे काय आतमध्ये ओव्ह्यूल आहे ह्याच्यापासून काय तयार होतं? सीड तयार होतं. काय तयार होतं? सीड. आणि हा जो काही बाहेरचा ओव्हरीचा भाग आहे, हा जो बाहेरचा ओव्हरीचा भाग आहे याच्यापासून काय तयार होतं? तर फ्रूट तयार होतं. यूज युअर ब्रेन पॉवर. ऑफ व्हॉट यूज ऑफ प्लांट आर द इन्सेक्ट फ्लिटिंग अबाउट अराउंड इट्स फ्लावर. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की फुलांभोवती विविध प्रकारचे कीटक काय होत असतात?
घोंगावत असतात. मग काय कारण असेल की ते घोंगावत असतील? तर ज्यावेळेस ते फुलं एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, दुसऱ्यावरून तिसऱ्या फुलांवर जातात, त्यावेळेस त्यांच्यामध्ये असणारे जे काय पोलन ग्रेन्स असतात ते अँड्रोशियममधून काय होतात, ते गायनोशियमवर पोहोचतात आणि त्या ठिकाणी काय केलं जातं, फर्टिलायझेशन क्रिया केली जाते. मग ही कीटकांमार्फत घडवली जाते. त्यामुळे नवीन प्रकारचे काय होतात, फुलं तयार होतात, फळं तयार होण्यास त्याची काय होत असते, मदत होत असते. म्हणजे त्यांना त्यापासून नेक्टर म्हणजे मकरंद मिळतो, त्यामुळे ते मध तयार करतात मधमाशासारखे, किंवा बाकीच्या कीटकांना अन्न मिळतं, तर त्यांच्यामुळे फुलालाही किंवा झाडालाही काय असतं, मदत होत असते. दॅट्स वाय दिस इज द रिझन द इन्सेक्ट्स फ्लिटिंग अराउंड द फ्लावर. सो नेक्स्ट पॉईंट इज द fruit. This is the last part of our chapter. Fruit. We eat many different types of fruit. आपण विविध प्रकारची फळं काय केली आहेत, खाल्लेलीच आहेत, पाहिलेली आहेत. Each type of fruit has its own characteristic. प्रत्येक फळाचं गुणधर्म, चव, रंग, आकार कसा असतो, वेगवेगळा असतो. There are variation in their shape, color, taste, etc. मग त्यांचा रंग, वास, सुवास, गंध, रंग यांच्यामध्ये काय असतो, आकार, फरक असतो. मँगो कन्सिस्ट ओनली वन सीड वेअर ॲज जॅकफ्रूट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रुटलेट्स. जर मँगोचा विचार केला तर त्याच्यामध्ये काय असते, फक्त एकच कोय असते. मात्र याच्यामध्ये काय असतात, बरेचसे काय असतात, फ्रुटलेट्स असतात. आणि त्या फ्रुटलेट्समध्ये ह्यांना म्हणतात फ्रुटलेट्स, म्हणजे गर ज्याला म्हणतो ते फ्रुटलेट्स. ते फ्रुटलेट्स असतात आणि त्यांच्यामध्ये काय असतात, खूप सारे, म्हणजे एका फ्रुटलेट्समध्ये एक सीड. मग असे खूप साऱ्या बिया काय असतात, ह्या पूर्ण एका फळामध्ये असतात. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं, सम फ्रूट कंटेन ओनली वन सीड, सम फ्रूट कंटेन मेनी सीड्स. ऑब्झर्व द फ्रूट बेर विच इज कॉल्ड जिझिपस, ज्याला आपण बोर म्हणतो, मँगो, आंबा, चिकू, ॲपल, सफरचंद एक्सेट्रा. व्हॉट डू वी ऑब्झर्व, मग काय निरीक्षणास येतं आपल्याला? एच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन ऑर शेल. प्रत्येक फळाचा विचार केला तर प्रत्येकाची जी बाह्य त्वचा असते ती कशी असते, वेगवेगळी असते. फ्लेशी पार्ट अँड सीड, त्यांचा अंतर्गत मांसल भाग जो असतो, गर ज्याला म्हणतो आपण, तोही वेगवेगळा असतो. त्यांच्या बियांचा आकारही कसा असतो, वेगवेगळा असतो. इन केस ऑफ फ्रूट लाईक कॅशो, इट सीड इज आउटसाइड द फ्रूट. लक्षात ठेवा, कॅशो म्हणजे काय, याला काय म्हणतात, कॅशो म्हणजे divided into two equal part are called dicotyledonous. यांना म्हणतात द्विबीजपत्री, dicotyledonous. तर सीड विच डू नॉट डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट, काही बिया आहेत की जे दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत नाही, त्यांना काय म्हणतात, मोनोकॉटिलेडनस सीड, म्हणजे एक बीजपत्री बिया. किंवा आणि डायकॉटिलेडॉन्स म्हणजे द्विबीजपत्री बिया. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हा धडा, दुसरा धडा आपला आता संपलेला आहे. आय होप तुम्हाला हा धडा समजलाच असेल. आणि जर समजला असेल तर काय करा, तुमच्या इतरही मित्रमैत्रिणींना सांगा, तेही काय करतील, या धड्याचा अभ्यास करतील आणि त्यांनाही काय होईल, अभ्यास करण्यास याची मदत होईल. आणि सर्वांना एक विनंती की लाईक करा हा व्हिडिओ, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.